नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 304. 30 ऑक्टोबर. प्रारब्धबोध. प्रारब्ध नुसता शब्द ऐकला की उगीचच नकारात्मक वाटतं, पण स्वाध्यायाने जर त्याचे चिंतन घडले तर काही अद्भुत घडू शकते हे पटते. अग्निहोत्र असे आहे की सर्वांनी आपली ड्युटी म्हणून करावे. लोक विवंचनांनी ग्रासलेला असल्यामुळे करा म्हणजे असं म्हटलं की पहिला लोक प्रश्न विचारत असतात, का करायचं, त्याचा फायदा काय. पण फायदा हा तुमचा तुम्ही घ्या, त्याचा अनुभव तर घ्या. ही प्रकाशाची वाट धरल्यावर प्रकाशच भेटणार की नाही. म्हणजे उज्ज्वल प्रारब्ध असणार हे नक्की. वेदांनी माणसाला अग्निहोत्र हे अनिवार्य कर्म म्हणून सांगितले. ते करायचेच. अध्यात्मात काय किंवा व्यवहारात काय, प्रारब्ध बिंदू उत्तम स्थितीत असणे गरजेचे असते. तेजाची उपासना करणारे तेजाप्रतच पोचणार. अग्निहोत्र प्रारब्ध उत्तम करते हे नक्की. म्हणून समस्या निवारण्यासाठी अग्निहोत्र करा असे मात्र बिलकुल नाही. सातत्याने कोणत्याही अपेक्षेशिवाय अग्निहोत्र करा. ते करत राहिले की मिळणारी शांती, समाधान, आनंद हा अमूल्य असतो. अशांती, असमाधान ह्याला पर्याय अग्निहोत्र एकच असे अनेकांचे अनुभवही आहेत. सांगण्याचा हेतू हा की कोणी कोणत्याही उद्देशाने पण अग्निहोत्र चालू करा. हे आज इथे सांगण्याचा हेतू तर फार वेगळा आहे. मध्यंतरी माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती आजारी पडल्या. खूप औषध, दवाखाना सगळं झालं, पण त्याचा उपयोग होत नव्हता. शेवटी होमिओपॅथिक औषध दिले. ठणठणीत ते बरे झाले दोघेही. हा अनुभव 2 वेगळ्या गावांचा, 2 वेगळ्या व्यक्तींचा आहे. तो भाग वेगळा, पण दोघांच्याही बाबतीत हेच घडलं म्हटल्यावर माझं आपलं कुतूहल जागृत झालं की काय प्रकार आहे हा होमिओपॅथिक. मी त्याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली आणि ती जशी जशी मला माहिती मिळत गेली तशी मी अतिशय अवाक होत गेले. आश्चर्य वाटलं. कारण आश्चर्य हे याच्यासाठी की हे सर्व म्हणजे योगाशी संलग्न आहे. होमिओपॅथिकचा जो जनक आहे ते डॉक्टर हानिमन हे मूळचे जर्मनीचे, पण त्यांनी रोगनिदान पद्धती अद्भुत प्रकारे शोधून काढली आहे. जर्मनीत खरं तर आपले खूप ग्रंथ आहेत. डॉक्टरांनी नक्कीच भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असावा अथवा योग किंवा योगाच्या संपर्कात असावेत. अगदी हेच सारखं जाणवतं, कारण त्यांच्या औषध योजनेनुसार 2 भिन्न रोग असणारे रोगी जर असतील तर तरी पण त्यांची औषधे मात्र हुबेहूब असू शकतात. कारण त्यांचा सिद्धांतच तो आहे की आम्ही रोगाला औषध देत नसून रुग्णाला औषध देतो, म्हणजे रोग्याला औषध देतो, रुग्णाला औषध देतो, हा त्यांचा सिद्धांत. त्यामुळे 2 भिन्न रोग असणाऱ्या लोकांची आवड निवड, स्वभाव, लकबी, वागणूक, व्यसन, व्यवहार, सवयी, त्यांना पडणारी स्वप्ने आणि संस्कार जर सारखे असतील तर ती दोघांची औषधेही सारखे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोग कोणतेही असू देत. त्या कारण त्यांच्या औषध पद्धतीनुसार त्यांनी एका चैतन्य बिंदूची कल्पना केली आहे. त्याला त्यांनी व्हायटल फोर्स म्हटले. हा बिंदू त्याच्या मूळ स्थानापासून हलला की शरीर रोगी होते. त्याला फिरून मूळ स्थानापर्यंत आणण्यासाठी औषधाची योजना करायची असते आणि ती केली जाते. पेशंटच्या घेतलेल्या सविस्तर वैयक्तिक माहितीवरून हे सगळं आडाखे बांधले जातात. मी वर आपल्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख केला ते ह्यासाठी की आपल्या ऋषीमुनींनी अगदी हेच सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणणं, त्यांना तर तो बिंदू कुठं असतो हेही माहिती आहे. त्यांनी त्याला प्रारब्ध बिंदू नाव दिलं आहे आणि तो भ्रुकुटीच्या मध्ये मस्तकावर असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो हल्ला की डॉक्टर हानिमन म्हणतात की रोग होतो, पण ऋषी म्हणतात की प्रारब्धात म्हणजे जे काही असतं ते प्रारब्ध योग सुरू होतो. हे ऋषींनी सांगितले आहे. त्यासाठी डॉक्टर औषध योजना करतात, तर ऋषींनी त्याच्याशी सतत संलग्नता साधण्यासाठी ध्यानधारणा, नामसाधना, यज्ञयाग हे मनाला स्थिर आणि शांत करण्याचे उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे ऋषीमुनींच्या मते हा प्रारब्ध बिंदूच आज्ञाचक्र होय. आणि आधुनिक शास्त्र मेंदू शरीराला, इंद्रियांना, पेशींना आज्ञा देतो म्हणतात, पण ऋषी सांगतात की आज्ञाचक्रच मेंदूला आज्ञा देते आणि मग मेंदू शरीर संचलन करतो.
डॉक्टर हानिमन यांचे हे संशोधन, त्यासाठी केलेले हजारो प्रयोग पाहिले की अभ्यासपूर्ण परीक्षणानंतर रोग्यांवर चालू केलेली उपचार पद्धती पाहिली की त्यांनी अध्यात्माचे व्यावहारीकरण केले असे वाटते आणि ती काळाची गरजही आहे. पण म्हणून मी सुरुवातीला अग्निहोत्राचा उल्लेख केला की पंचसाधन हे वेद प्रतिपादित मार्गाचे यशस्वी सुलभीकरण आहे. कर्तव्य म्हणून करायचे असणाऱ्या अग्निहोत्राने अनेक समस्या सहज निवारण होतात, कारण अग्निनारायण आपल्या उपासकाचे सर्व बाजूने संरक्षण करून यज्ञकर्त्याला चौफेर सुरक्षित ठेवतो. फक्त कोणाचा बिंदू किती सरकला आहे याचे फळ त्याला कधी मिळणार आहे हे त्याच्यावर अवलंबून. आपली जबाबदारी शांतपणे आपण कर्तव्य म्हणून अग्निहोत्र करत राहणे. आपण प्रकाश म्हणजेच ज्ञान मार्गावर आहोत. साहजिकच मिळणार आहे आपल्याला तो आनंदच आनंद. धन्य प्रारब्ध बिंदू आणि धन्य व्यावहारिक अध्यात्म. नमस्कार.